आजच्या या रॅलीमध्ये असणारे पतंजली योग समिती, जायंट सेवाभावी संस्था, आरोग्य भारतीचे आमचे डॉक्टर सुदेश भारती इथं आहेत, स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ बहिणी यांच्या माध्यमातून आज आपण मतदान जनजागृती ही आपण लोकांपर्यंत मतदानाचा टक्का वाढावा या दृष्टिकोनातून आपण काढतोय। याचा मार्गक्रमण कसा असेल हा तुमच्यापर्यंत पोहोचणं फार गरजेचं आहे। त्या दृष्टिकोनातून प्रत्येकाला थोडं डोळस नजरेनं माझ्या बोलण्याकडे लक्ष द्यावं। आपण इथून दत्त मंदिरापासून निघणार आहोत, ते माहेश्वरी भवन आहे जवळ, आणि आपल्याला सगळ्यांना घोषणा द्यायच्या, घोषवाक्य सगळ्यांकडे आहे। आपल्या घोषणा ऍटलीस्ट 2-4 घरापर्यंत पोहोचल्या पाहिजेत, ह्या शक्तीने आपल्याला घोषणा द्यायच्या। माईकवर बोलल त्याच्या मागे सगळ्या मॉबचा आवाज पोहोचला पाहिजे। हा संदेश खूप मोठा आहे। नकळतपणे आपण जरी आपल्याला एक छोटं काम दिसत असेल तर याचा संदेश आपण पुढाकार घेतला। त्याच्यामध्ये पतंजलीचे माझे स्नेही, माझे जीवलग मित्र विठ्ठल सोळंके सर एका बोलण्यावर तयार झालेत की बाबा आम्हाला पण विचार होता, योगायोगाने तुम्ही सांगितलं आपण सुरू करू। सर तुमचं मनापासून कौतुक आणि धन्यवाद। दत्त मंदिरापासून आपण माहेश्वरी भवन पासून देवगल्ली पासून मारवाडी गल्ली, कपडा गल्ली आणि गांधी चौकामध्ये आपल्याला समारोप करण्याचा विचार आहे। तिथं जर वाटलं की आपल्याला छत्रपती शिवाजीनगर पुतळ्यापर्यंत जायचं तरी हा पोलीस स्टेशन मध्ये अर्ज गेला जरी असला तरी आपल्याला जर मूड झाला तर आपण तिथपर्यंत जाऊ शकतो जर वाटलं तर, नाही तर आपण गांधी चौक करू शकतो। बऱ्याच घोषणा आहेत, त्या घोषणाची सुरुवात इथं करायला काही हरकत नाही। 1 मिनिटासाठी 1-2 घोषणा, त्याचं माध्यम आपल्याला ते लक्षात येऊन जाईल। सोडा सर्व काम, चला करूया मतदान, अशी एक आहे। मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो, जनामनाचा पुकार, मतदानाचा अधिकार, वाढवूया तिरंग्याची शान, करूया विकासासाठी मतदान, आपल्या मताचे दान आहे लोकशाहीची शान, योग्य उमेदवार निवडून द्या, मतदानासाठी वेळ काढा, आपली जबाबदारी पार पाडा। मित्र हो, हक्काचा उपयोग करा। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज आपण तुमचे अधिकार, आपले एकमेकांचे अधिकार आपण बाळगतोय। हॅलो आला आपल्या शहराचा विकास करण्यासाठी मतदान करा। तुमच्या मतांमुळे निवडणूक प्रक्रिया पारदर्शक होणारे मित्र हो, लक्षात घ्या। आणि हे सगळ्या परिवाराला आपल्याला संदेश द्यायचा। आपण तर जागे झालो, बरेच लोक अगदी सुप्त अवस्थेत आहेत, त्यांना याचं महत्व कळून सुद्धा कळत नकळतपणे तिकडं ते कानाडोळा करतात। तसा करू नये, प्रत्येकाने याचं महत्व जाणून प्रयत्न करावे। नवे वारे नवी दिशा, मतदान आहे उद्याची आशा, अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला या निमित्तानं समाजापर्यंत पोहोचवायच्या। त्या निमित्तानं तुम्ही सगळे